आमच्या गावात रातोरात कोणतरी शिवाजी महाराजची मूर्ती बसून दिली, म्हणजेच आपल्या राजांचा पुतळा. पण दिवस निघायच्या आधी गावात धीरे धीरे चर्चा चालू झाली. पण मला जसं माहित पडलं आपल्या गावात मंदिरावर शिवाजी महाराजचा पुतळा उभा केला, मी आलो डायरेक्ट मंदिरावर. दिवस निघायच्या आधी मंदिरावर हे गर्दी होणं चालू झाली. मग काय जे झालं ते माझ्या मताने एक नंबर झालं. गावात एकाच गोष्टीची कमी होती, ते म्हणजे आपल्या राजांचं आगमन. पण आता तेही कमी नाही राहिली. आता हे ज्यानं बी केलं असेल त्यानं मस्त केलं, पण आता पुढचं काम पुऱ्या गावालाच आहे, ते म्हणजे आपल्या राजांचं जंगी स्वागत करणं. मग काय आपल्याला काय दम निघते, दिवस निघायच्या आधीच आपल्या गावाल्याने पूजन चालू केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये आता हर घाल आराम आता बघ ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता स्वागत तर चांगलं जंगी झालं, पण आता दुग्धाभिषेक राहिला. मग तेच काय ठेवता, दिवस निघायच्या आधी सर्व जिकडे तिकडे रफादफा. एवढ्या झटकीत कुठून दूध आणलं काय सांगा, पण आपल्या राजांचा दुग्धाभिषेक एक नंबर. अजून दिवसही नाही निघला, मॅटर जिकडे तिकडे रफादफा करून टाकलं. मग शेवटी गाव कोणाचं आहे, आपलं गाव आहे ना हिवरा. हिवरा म्हणता म्हणता 7 घंटे लागतात भाऊ. मग हिवरा बोलते ना दादा, दिवस निघायच्या आधी तिकडे तिकडे मॅटर रफादफा. शिवाजी महाराजचे मावळे रात्रीच मोहीम फत्ते करतात, सांगा बरोबर बोललो की नाही. मग सूर्योदय होण्याच्या किल्ला हातात आला पाहिजे, असं आपल्या राजांचं नियोजन होतं. कदाचित आपल्या राजांनी जन्म नसता घेतला तर मोगलाईनं मराठी भाषा बी संपवली असती, धर्म बी संपवला असता. एक शिवभक्त कट्टर मावळा असल्याच्या नात्याने तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या, मराठी भाषेला सपोर्ट करा. बस आजच्यासाठी एवढं. सदलोक जय भवानी, जय शिवाजी.